गणपतीचे दिवस 10 दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी असतो आणि 10ही दिवस आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतो. तर या गणपतीच्या सणाला ओरिओचे मोदक बनवून बघा. तर सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर रेसिपीला स्टार्ट करूया. इथे मी मिक्सरचं पॉट घेतलं आहे. त्यात मी 2 पॅकेट बिस्किट घेते. बघा, हे ओरिओचे मी 2 पॅकेट घेतले आहे. आता हे बिस्किट मी मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेते. मी यात क्रीम आणि बिस्किट वेगवेगळे नाही केले, दोन्ही एकत्रच बारीक करून घेणार. बघा, मी आता याला बारीक करून घेते. बघा, छान बारीक झालेला आहे. आता हा चुरा एका परातीत काढून घेते. माझ्याकडे 10 दिवसाचा गणपती असतो. तुमच्याकडे किती दिवसाचा गणपती असतो ते मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. बघा, हा चुरा काढलेला आहे. यात मी आता थोडं दूध घालणार, साधारणतः 3 चम्मच, आणि याचा छान डो बनवून घेणार. बघा, डो छान बनलेला आहे. आता याला मी बाजूला ठेवते आणि डोमध्ये फिल करायला सारण बनवते. इथे मी बाउल घेतले आहे. तर सारण बनवायला मी पहिले खोबरा कीस घेतलेला आहे, साधारणतः 3 चमचे. त्यानंतर मी घेणार मिल्क पावडर, साधारणतः 2 ते 2.5 चम्मच. यात 1 ते 1.5 चम्मच मी पिठी साखर घालणार आणि मिक्स करणार. तुम्ही या गणपतीला कुठल्या कुठल्या प्रकारचे मोदक बनवले ते पण मला नक्की कळवा. बघा, मी सारण मिक्स केलेलं आहे. आता यात मी 2 ते 2.5 चम्मच दूध घालणार. जास्त पातळ नको, फक्त त्याचा एक डो बनला पाहिजे सारणाचा, यासाठी मी दूध घालते आहे. याला पण छान मिक्स करून घेते. तुम्ही व्हिडिओ तर बघता, पण मला कमेंट करत नाही. प्लीज कमेंट करा. बघा, हे डो तयार आहे. आता याचे मी छोटे छोटे गोळे बनवून घेणार. बघा, सारणाचे गोळे बनवून रेडी आहेत. आता मी इथे साचा घेतलेला आहे. याला मी तूप लावून ग्रीस करून घेते. बघा, याला मी तूप लावून ग्रीस करून घेतलं आहे. आता मी पहिले ओरिओ बिस्किटचं जे डो बनवलेला आहे तो बाहेर फिल करणार. बघा, छान फिल करते आहे. ओरिओ बिस्किटचे मोदक स्पेशली लहान मुलांचे तर फारच आवडीचे असतात. माझ्या मुलीने पण एक बनवलेला आणि म्हणते, मम्मी हा स्पेशल तू गणपती बाप्पाला दे माझ्याकडनं. तुमचे मुलं पण अशी हेल्प करतात का? बघा, आता मी मोदकाचा साचा बंद करून बाजूला पण फिल करून घेते ओरिओचं सारण, आणि त्यानंतर यात ते खोबऱ्याच्या किसाचं पण सारण घालणार मधात. इथे जागा आहे. आता बघा, हे सारण घालणार आणि त्याला पण छान पॅक करणार. छान प्रेस करून करायचं, म्हणजे मोदकाला आकार खूप छान येतो. सारण झालं. आता वरतून परत ओरिओचं सारण लावणार. तर आता हे मोदक रेडी झाले आहेत. बघा, किती छान तयार झालेला आहे ना. आता मी बाकीचे मोदक बनवून घेते. बघा, किती छान, किती सुंदर आणि झटपट झालेत बिना गॅसचे.
तर या गणपतीला तुम्ही हे असे मोदक बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही बनवले की नाही बनवले आणि किती दिवसाचा तुमच्याकडे गणपती बाप्पा असतो. आणि तसंच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.